लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात रुद्र ग्रुपतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 17 वर्षापूर्वी झालेल्या मालेगाव स्फोटानंतर हेतुपुरस्पर हिंदू दहशतवाद असा अपप्रचार करण्यात आला होता। परिणामी अनेक निष्पाप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आरोप लावण्यात आले। मात्र आज अखेर सत्याचा विजय झाला आणि 7ही कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। या न्यायाच्या विजयाबद्दल भगवान महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाआरती व संकल्पाचे आयोजन करण्यात आले होते। महाआरतीच्या वेळी श्री शंकर काका दर्जी, राजूदादा गावित, अनिल भाऊ पाटील, महेंद्र सोनार, भानुमामा, भागवत चौधरी, सचिन कोतकर, वासू जयस्वाल, दुर्गेश पाटील, कल्पेश धोंडिया, पुजारी विशाल मुडावतकर, नितेश प्रजापत, पंकज पाटील, नितेश काठियावाडी, अक्षय पाटील, सागर धोंड्या, भूषण पाटील, वीर मराठे, मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, रुद्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। महाआरतीतील संकल्प व भूमिका श्री राजेंद्र गावित यांनी पार पाडली। त्यांनी सांगितले की या 7 निष्कलंक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, अत्याचार सहन करावे लागले, त्यांच्या कुटुंबियांनी अपार दुःख भोगले, मात्र अखेरीस सत्य उजेडात आले। त्यामुळे देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे। 2008 मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता। यामध्ये तत्कालीन काँग्रेसी सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक करून भारत देशामध्ये हिंदू लोक हे भगवा आतंकवाद निर्माण पाहत आहे, त्यांच्या विरोधात आम्ही संपूर्ण सरकार त्यांना आम्ही टार्गेट करू इच्छितो। त्यांना आम्ही जे अडकले असतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी भाषा करून मोठ्या मोठ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। त्यामध्ये पूर्व खासदार साध्वी प्रज्ञाजी, समीर कुलकर्णी, जगप्रसिद्ध असे संत असीमानंदजी महाराज व असे अनेक मोठ्या लोकांना टार्गेट करून हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी, हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी काँग्रेसी सरकारने मोठे षडयंत्र उभे केले। अनेक वर्ष हे मोठे संत लोक तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर कालच एक न्यायालयीन खटला जो चालू होता त्याचा निकाल लागला आणि त्यांना बाइज्जत पूर्ण त्यांना सुटका केली। त्या केसमधून त्यांना सुटका केली। मित्रांनो, याच्यातून आपल्याला हा धोका निर्माण जो करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरोधात समस्त हिंदू समाजांनी एकत्र आलं पाहिजे। हिंदुत्वासाठी जर हिंदुत्व असेल तर देश असेल। त्यामुळे हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याची कला आहे। त्यामुळे आपण समाज विसरून एक संघ आपल्या देशासाठी, धर्मासाठी उभे राहायला पाहिजे। अन्यथा हे अशा प्रकारच्या डाव्या विचारसरणीचे संघटना, काँग्रेस सारखी जी स्वतःला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं सांगणारी संघटना सुद्धा हिंदू धर्माला टार्गेट करते। त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। काल जो न्यायालयाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते आम्ही स्वागत करतो आणि धिक्कार करतो अशा संघटनांचे जे हिंदू धर्माला टार्गेट करतात। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, बम बम
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.